भारतीय संविधान प्रबोधनमाला या सदराअंतर्गत संविधान महिनाभर हा संविधानाची मालिका प्रबोधनाची ही मालिका पोहोचवण्याचं जे एक महत्त्वाचं काम बहुजन संघटक टीमने आपल्यासाठी संकल्पित केलेलं आहे। त्या बहुजन संघटक टीमचे सर्वजित बनसोडे सर, राहुल खांडेकर सर, हर्ष थुल सर, सौरभ गनार सर यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। मित्रहो, काल रात्री माननीय राहुल खांडेकर सरांचा फोन आला आणि राहुल खांडेकर सरांनी संविधानाच्या संदर्भानं असं महिनाभर आपण जागर करावा अशी एक भूमिका व्यक्त केली आणि त्यातला पहिला विषय तुम्ही घ्यावा असं त्यांनी आवर्जून म्हटल्यामुळं काल रात्री ही चर्चा झाली आणि आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे। तेव्हा बहुजन संघटक टीमच्या वतीनं आणि मी धम्मा कांबळे यवतमाळ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचं प्रथमतः स्वागत करतो। मित्रहो, भारतीय संविधान हा मानवमुक्तीचा प्रलेख आहे। भारतीय संविधान हे भावी भारताचं व्हिजन डॉक्युमेंट आहे। भारतीय संविधान हे मानवी मूल्य आणि मार्गदर्शक तत्व घेऊन हा देश सुंदर सुफलाम सुजलाम बनवण्यासाठी म्हणून भारतीय संविधानाची जी आहे ती निर्मिती झाली आहे। भावी भारत कसा असेल याचं व्हिजन डॉक्युमेंट भारतीय संविधान आहे आणि म्हणून भारतीय संविधान जे आहे ते समजून घेणं एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, प्रत्येक भारतीयाची ती भूमिका आहे। आणि म्हणून भारतीय संविधानाचं प्रबोधन करण्याचं मानस ज्या बहुजन संघटक टीमनं केलं त्यांचं पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो। आणि भारतीय संविधानानं मी भारतीय आहे, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा स्वतंत्र सार्वभौम आणि स्वयंशासित असा भारताचा लोक आहे ही ओळख ज्या भारतीय संविधानानं मला दिली त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया 9 डिसेंबर 1946ला आरंभ झाली। त्या 9 डिसेंबर 1946च्या संविधान सभेचे अध्यक्ष स्थायी अध्यक्ष माननीय डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा सर होते। 9 डिसेंबरला ही प्रक्रिया सुरू झाली। 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष झाले आणि ही प्रक्रिया जी आहे भारतीय संविधानाची सुरू झाली। मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली, जिच्यामध्ये 7 सदस्य होते। 21 फेब्रुवारी 1948ला मसुदा समितीनं 8 महिन्यापर्यंत लोकांना अवलोकनासाठी तो मसुदा ठेवला होता। 4 नोव्हेंबर 1948ला नवीन मसुदा सादर करण्यात आला आणि 25 नोव्हेंबर 1949ला त्यावर चर्चा झाली, प्रश्नोत्तर झाले आणि अशा पद्धतीनं 26 नोव्हेंबर 1949ला घटना समितीनं संविधानाला मान्यता दिली, राज्यघटनेला मान्यता दिली। या सर्व प्रक्रियेमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी लागला। संविधान सभेकरिता पहिल्यांदा 389 सदस्य जे आहे ते काही नियुक्त आणि काही निर्वाचित करायची होती। 165 बैठका झाल्या आणि पार्श्वभूमी जी आहे संविधानाच्या निर्माणाची ती अशी आहे की 1935चा जो कायदा आहे तो कायदा 1935चा, त्यानंतर या देशामध्ये द्विराष्ट्रवादाची संकल्पना आली, धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण करावं अशी भूमिका निर्माण झाली। 1923ला विनायक दामोदर सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली। 1940ला ती संकल्पना उचलून धरण्यात आली आणि मग त्याचा प्रस्ताव वाढल्यामुळं मुस्लिमांनी देखील आम्ही देखील एक राष्ट्र आहोत असं म्हटलं आणि मग मुस्लिमांनी स्वतः एक राष्ट्र 1940ला मागणी केली आणि मग द्विराष्ट्राची संकल्पना जी आहे ती पुढ्यात उभी असताना भारतीय संविधानाच्या निर्माणाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली दिसते। 9 डिसेंबर 1946ला 2 राष्ट्र अस्तित्वात यावेत अशा अनुषंगानं या देशातले राजकीय धोरण काम करत होते। त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हा भारत राष्ट्र व्हावं या संदर्भानं काम करत होते। ही भूमिका जी आहे ती भूमिका या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची आपल्याला दिसते आहे आणि म्हणून भारत राष्ट्र जे आहे ते भारत राष्ट्र निर्माण होण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी
आणि हाडाची काढ करून भारतीय संविधानाची निर्मिती 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस या कालखंडामध्ये केली. भारतीय संविधान आपल्यासमोर जे आलेलं आहे ते 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. आणि भारतीय संविधान लागू झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पहिल्याच पेजवर जे दिसतं ते म्हणजे भारतीय संविधानाची उद्देशिका. मित्रहो, द्विराष्ट्रवादाची संकल्पना इथं स्थापित झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करतेवेळीस मात्र इथं द्विराष्ट्रवादाची संकल्पना मान्य न करता भारत राष्ट्र कसं निर्माण होईल या संदर्भाने जी भूमिका घेतली ती भूमिका उद्देशिकेच्या पहिल्या पेजवर आपल्याला पहिल्या वाक्यातच दिसते. ही उद्देशिका भारत हे राष्ट्र आहे असे घोषित करते आणि म्हणून आपल्याला ती उद्देशिका आज समजून घेणं फार गरजेचे आहे. आजचा विषयच मुळात भारतीय संविधानाची उद्देशिका भावी भारताचं व्हिजन डॉक्युमेंट म्हणून आपण तिची चर्चा करतो आहे. मित्रहो, प्रास्ताविका जी आहे जिला उद्देशिका म्हटलं जातं त्या उद्देशिकेच्या संदर्भानं काही मान्यवरांची मतं आहेत. त्या असं म्हणतात की प्रस्तावना जी आहे भारतीय संविधानाची प्रस्तावना जी आहे ती सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे अशा पद्धतीचे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले आहेत. भारतीय संविधानाची प्रस्तावना हा प्राण आहे अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते उद्गार काढत आहेत. याच प्रस्तावनेच्या संदर्भानं के.एम. मुन्शी जे आहे ते असं म्हणतात की प्रस्तावना जी आहे भारतीय संविधानाची प्रस्तावना जी आहे ती जन्मकुंडली आहे. भारतीय संविधानाचं पूर्णच्या पूर्ण इतंभूत लिखाण याच्यामध्ये अंतर्भूत झालेलं आहे आणि म्हणून ती जन्मकुंडली आहे. सोबतच हे बरकर जे आहेत त्या बरकर असं म्हणतात की संविधानाची जी प्रास्ताविका आहे ही प्रास्ताविका संविधानाची मुख्य कल्पना आहे. संविधानाची प्रस्तावना ही मुख्य कल्पना आहे अशा पद्धतीची भूमिका संविधानाच्या प्रस्तावनेच्या संदर्भानं अनेक मान्यवरांनी घेतली आहे. असं असलं तरीही आपल्याला माहीत असेल, आपल्याला त्याची कल्पना असेल की 1960मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस बेरुबारीवाला खटला गेला, बेरुबारी यांचा खटला गेला त्यावेळेस त्या खटल्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही अशा प्रकारचा न्यायालयानं निर्णय दिलेला होता. आणि म्हणून 1960ला प्रस्तावना जी आहे उद्देशिका जी आहे ती उद्देशिका संविधानाचा भाग नाही अशा पद्धतीची भूमिका देखील आपल्यासमोर आलेली आपल्याला दिसते. ती भूमिका ज्यावेळेस आली त्यावेळेस संविधानाचा भाग ही उद्देशिका नाही अशी भूमिका आल्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये 1973ला केशवानंद भारती नावाचं एक प्रकरण होतं. या केशवानंद भारतीच्या जजमेंटमध्ये प्रस्तावना प्रस्तावना ही जी आहे उद्देशिका जी आहे ही उद्देशिका घटनेचा भाग आहे हे त्यांनी सिद्ध केलं, हे त्यांनी मांडलं. आणि त्याच्यासोबतच LIC ऑफ इंडियाचा जो खटला आहे त्या खटल्यामध्ये देखील प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य भाग आहे अशा पद्धतीचं या सुप्रीम कोर्टाचे जे प्रकरणं झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. 2017चा जो राईट टू प्रायव्हसी नावाचा जो खटला आहे त्या खटल्यामध्ये देखील भारतीय संविधानाची उद्देशिका जी आहे ती उद्देशिका ही भारतीय संविधानाचा प्राण आहे, त्याचा भाग आहे म्हणून अधोरेखित केलेली आहे. आणि म्हणून ही उद्देशिका पहिल्यांदा मी आपल्यासमोर ठेवतो आहे. उद्देशिका जी आहे ती आपल्यासमोर ठेवतो आहे. उद्देशिका मी जशीच्या तशी वाचतो आणि नंतर मग त्या उद्देशिकेचं आपण विश्लेषण करूया. मित्रहो, भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे ती भारतीय संविधानात जी फिलॉसॉफी आहे तिला उजागर करणारी आहे. मुळातच भारतीय संविधान हा मानवमुक्तीचा प्रलेख असल्यामुळे या प्रलेखाला उजागर करणारी भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे ती अधोरेखित केली गेली पाहिजे. आणि म्हणून ती उद्देशिका काय म्हणतं तर ती उद्देशिका उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. मित्रहो, या उद्देशिकेमध्ये
आम्ही भारताचे लोक या वाक्यापासून सुरुवात आहे. आम्ही या शब्दापासून सुरुवात आहे आणि हे संविधान अंगीकृत करून अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत, हा त्याचा शेवट आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 2017 साली राईट टू प्रायव्हसी या खटल्यात एक महत्त्वपूर्ण निवाडा दिला. हा निवाडा 9 न्यायाधीशाच्या संविधान पीठाने एकमताने दिलेला असल्याने या निवाड्याचे महत्त्व वादातीत आहे. या निवाड्यात हे संविधान म्हणते ही अशी उद्देशिका जीवनात संविधानाचा प्राण आहे. ही उद्देशिका भारत हे राष्ट्र आहे असे घोषित करते. कोण म्हणत आहे तर हे संविधानाच्या संदर्भामध्ये इंटरप्रिट केल्यानंतर 1917चा जो राईट टू प्रायव्हसी आहे, हा सुप्रीम कोर्टाचा 9 जजेसचा जो निर्णय आहे, तो 9 जजेसचा निर्णय जो आहे तो हे म्हणतो आहे. आणि म्हणून त्या खटल्यामध्ये ही उद्देशिका भारत राष्ट्र आहे, भारत हे राष्ट्र आहे असे घोषित करते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान ऑफ द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की हा देश यापूर्वी कधीही राष्ट्र नव्हता. तर हा देश राष्ट्र नव्हता, तर प्राचीन भारतामध्ये धर्माच्या आधारावर हा देश प्राचीन राष्ट्र आहे असा दावा करणारे जे लोक आहेत, ज्या शक्ती आहेत, त्यांनी स्पष्टपणे ते सांगतात की या देशामध्ये प्राचीन भारत प्राचीन राष्ट्र होतं असं जे म्हणतात. तर मला असं म्हणायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्गार आहेत ते असं म्हणतात. आणि ते पाकिस्तान ऑफ द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये म्हणतात की असं कोणताही एक धर्म या देशामध्ये नव्हता, कोणताही एक धर्म हे राष्ट्र नव्हतं. आणि म्हणून हा देश जो आहे तो यापूर्वी कधीही राष्ट्र नव्हता. फार तर फार म्हणता येईल की अनेक धर्माचं इथं वास्तव होतं आणि त्यामुळं मल्टीनॅशनॅलिटीज म्हणून या देशाची जी आहे अवस्था होती. आणि म्हणून हे राष्ट्र कधीही एक राष्ट्र नव्हतं, तर या देशामध्ये अनेक धर्माचे राष्ट्र होते. आणि म्हणून त्यामुळं भारत राष्ट्र नावाची जी संकल्पना आहे ती पहिल्यांदा भारत राष्ट्र नावाची संकल्पना भारताचं संविधान निर्माण केल्यामुळे आलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत नावाचं राष्ट्र 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झाल्याने आणि संविधानातील घोषणेनुसार अस्तित्वात आलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून भारत राष्ट्र बनण्याची प्रक्रिया ही 26 जानेवारी 1950ला सुरुवात झालेली आहे आणि ती आजतागत सुरू आहे. भारत राष्ट्र जे आहे ते बनण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, ती प्रक्रिया अधिक जोरकसपणे व्हावी, यासाठीच बहुजन संघटक नावाच्या फेसबुक चॅनलनं संविधानाचा महिना म्हणून, संविधान जागरमाला म्हणून, संविधानाचं अभियान म्हणून जे आहे ही लेखमाला सुरुवात केलेली आहे. त्यांचं खूप अभिनंदन करावं असंच ही गोष्ट आहे. मित्रहो, देश एका वेगळ्या स्थितीकडे चाललेला आहे. गेल्या 75 वर्षात आपण 75वा भारताचं स्वातंत्र्य साजरा करण्याच्या स्थितीत आलेलो आहे. आणि असं करत असताना संविधानामध्ये संविधानिक नैतिकता नावाची जी गोष्ट आहे ती नैतिकता नावाची गोष्ट अजूनपर्यंत कोणीही आपल्याला शिकवलेली नाही. आणि म्हणून भारतीय संविधानानं जे राष्ट्र उभं करण्याची भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रकरणाची भूमिका उद्देशिका समजून घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून उद्देशिकेला समजून घेणं हे फारच गरजेचं आहे. उद्देशिकेमध्ये जे पहिलं उद्देशिकेचा आरंभ जो होतो आहे तो आरंभ भारताचे लोक असं शब्द प्रयुक्त करून होतो आहे. सर्वोच्च न्यायालय असं म्हणते उद्देशिकेतील प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे. 2017मध्ये जर राईट टू प्रायव्हसी नावाचा जो महत्त्वाचा जजमेंट आलेला आहे ते राईट टू प्रायव्हसी नावाचं जजमेंट अति महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं जजमेंटमध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे की भारताचे लोक असे शब्द प्रयोग करण्यात आलेले आहेत संविधानाच्या उद्देशिकेमध्ये. सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की उद्देशिकेतील प्रत्येक शब्द विशिष्ट अर्थाने प्रयुक्त करण्यात आला असल्याने भारताचे लोक ही संज्ञा त्या परिप्रेक्षात समजून घेणे आवश्यक आहे. नंबर 2, भारताचे लोक हे भारताचे राष्ट्रीय आहेत. भारत हे राष्ट्र आहे. भारतीयता ही आमची राष्ट्रीयता आहे. ही ओळख, ही राष्ट्रीयता आम्हाला संविधानाने प्रदान केली आहे असं ते म्हणतात. तिसरी गोष्ट, भारताचे लोक ही संकल्पना सर्वसमावेशी आहे. यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीचा या संकल्पनेत समावेश होतो असं ते म्हणतात. भारताचे लोक ही संकल्पना जाती, लिंगभाव निरपेक्ष आहे. ही संकल्पना धर्म, जात, लिंग या पलीकडे जाऊन माणसाला केवळ माणूस संबोधणारी संकल्पना आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय समाजात धार्मिक विविधता अस्तित्वात असताना जाती, धर्म, पंथ, वंश, लिंग, जन्मस्थान यावरून भेदाभेद असताना देखील भारतीय संविधानानं धर्मनिरपेक्ष
हे तत्त्व जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून भारताचं संविधान जे आहे ते संविधान सर्वसमावेशी धर्मनिरपेक्ष आहे हे देखील ते अधोरेखित करतं. त्या पुढे जाऊन भारताचे लोक ही संकल्पना समानतेचं प्रतीक आहे असं म्हणते. समानतेचं प्रतीक आहे असं म्हणतानाच त्या आधारावर व्यक्तीमध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारची भूमिका या अनुषंगानं भारतीय संविधानामध्ये घेतली आहे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक कालपर्यंत आम्ही लोक नव्हतो. कालपर्यंत भारताचे लोक जे आहे ते लोक नव्हते, तर ते इंग्रजी जागजोटीचे गुलाम होते, दास होते. त्यानंतर 1947ला 15 ऑगस्ट 1947ला सत्ता हस्तांतरण झालं, त्यावेळेस देखील ते स्वतंत्र नव्हते, ते भारताचे लोक नव्हते. तर एक शासन गेलं होतं आणि दुसरं जे आहे व्यवस्था ती जी आहे ती आली होती. मात्र आम्ही जे लोक झालो ते लोक 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळं, भारतीय संविधानाच्या भूमिकेतून, भारतीय संविधानाच्या लागू झाल्यामुळं आम्ही सर्व लोक काय झालो तर लोक झालो. आणि लोक झाल्यामुळं आम्हाला आमचे कर्तव्य, आम्हाला आमचे अधिकार, आम्हाला आमची डिग्निटी, आम्हाला आमचा स्वाभिमान जे आहे ते भारतीय संविधानानं आम्हाला दिलं आहे. आणि म्हणून आम्ही लोक कसे आहोत, आम्ही भारताचे लोक कसे आहोत तर आम्ही भारताचे लोक स्वतंत्र आहोत, सार्वभौम आहोत, स्वयंशासित आहोत. आणि म्हणून आम्ही आता कुणाचेही गुलाम नाही. 26 जानेवारी 1950ला आम्ही भारताचे लोक म्हणून घोषित झालो. याचा अर्थ असा की आम्ही स्वयंशासित झालो. विदेशींच्या किंवा स्वकीयांच्या देखील आम्ही कोणाच्याही शासनाधीन प्रजा राहिलेलो नाही, तर आम्ही स्वयंशासित आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक हे सार्वभौम आहेत, राजकीय सत्तेचा ते स्रोत आहेत, राजकीय सत्तेचे नियंता आहेत, निर्यता आहेत, नियंत्रक आहेत आणि नियामक देखील आहेत. आणि म्हणून आम्ही स्वयंशासित आहोत. संसदीय लोकशाही प्रणाली आम्ही स्वीकारली आहे. आणि म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक लोकशाही जी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे असेही ते म्हणतात. आणि म्हणून सार्वभौम लोक अशा लोकशाही व्यवस्थेत शासन प्रशासनाच्या सोयीसाठी आपले जे आहे प्रतिनिधी निवडतात. हे आपण अधोरेखित केलं पाहिजे. आपण आपले प्रतिनिधी निवडतो, आपले शासक निवडत नाही, रूलर निवडत नाही. मात्र आतापर्यंत आपल्याला याची जाणीव झालेली नाही. आणि म्हणून आपण अजूनही प्रजेसारखे वागतो, लोकांसारखे वागत नाही. ही त्यातली अतिशय महत्त्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे. मित्रहो, आपण लोक सार्वभौम आहोत. भारताचे लोक सार्वभौम आहेत, सर्वसमावेशक आहेत, समान आहेत आणि धर्मनिरपेक्ष देखील आहे. या अर्थाने उद्देशिके हे शब्द प्रयुक्त करण्यात आलेले आहे. आम्ही हा शब्द वी या अर्थाने वी म्हणून आलेला आहे. सर्वच समाविष्ट आहे, समान आहे. त्यांच्या बंधुभावाचे वी ह्या बंधुभावाचं इंडिकेट करणारं वर्ड यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आमची भावना बंधुभावाची भावना आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या राष्ट्राकडे बंधुभावाची भावना नसेल, ज्या राष्ट्रामधील लोकांमध्ये बंधुभावाची भावना नसेल, ते राष्ट्र कधीही अस्तित्वात येत नाही. आणि जर ते राष्ट्र अस्तित्वात आलं तर ते चिरकाल टिकणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वी द पीपल, आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीनं भारताच्या उद्देशिकेची सुरुवात केलेली आपल्याला दिसते मित्रहो. आणि म्हणून आपण या अनुषंगानं भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला समजून घेतलं पाहिजे. भारतीय संविधानानं ज्या उद्देशिकेमध्ये अंतर्भूत आहे त्या अनुषंगानं ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्याच्या पुढे आपल्याला लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकननं केली ती व्याख्या जर समजून घेतली आपण तर त्या व्याख्येच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली लोकशाहीची व्याख्या सांगत आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते या अनुषंगानं आम्ही राजकीय लोकशाही स्वीकारलेली आहे, मात्र ती लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित होत नाही तोपर्यंत हे राष्ट्र होत नाही असं ते म्हणतात. आणि म्हणून संविधानाने जे राजकीय लोकशाही स्थापन केली, अर्थात वन ह्युमन बिंग, वन वोट अँड वन व्हॅल्यू, वन वोट अँड वन व्हॅल्यू हा सिद्धांत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जो आहे तो स्वीकारला. त्यालाच पॉलिटिकल इक्वेलिटी असं देखील म्हणतात. ही लोकशाही आम्ही स्वीकारली असली तरी ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेतील भाषणामध्ये या लोकशाहीच्या संदर्भानं अतिशय स्पष्ट असं मत व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणून ही लोकशाही जी आहे ती सोशल डेमोक्रेसी रूपांतरित होत नाही.
सोशल डेमोक्रेसीमध्ये रूपांतरित होत नाही. सोशल डेमोक्रेसीमध्ये रूपांतरित होण्याचा आग्रह अर्थात जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये वन ह्युमन बिईंग वन व्हॅल्यू हा सिद्धांत आम्ही स्वीकारला पाहिजे असा त्याचा आग्रह होता, असा त्यांचा आग्रह होता. आणि तो जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही खरे लोकशाहीमध्ये आहो असं होत नाही. आणि म्हणून वन ह्युमन बिईंग वन व्हॅल्यू हा समाज जीवनाचा सिद्धांत व्हावयास असेल तर त्यासाठी लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन जे आहे ते परिवर्तन आवश्यक आहे याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली होती. आणि म्हणून परिवर्तन संवैधानिक मार्गाने लोकशाही माध्यमातून लोकसहभागातून व्हावे असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अब्राहम लिंकनची गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल ही व्यवस्था ही व्याख्या कोट करतानाही ते असं म्हणतात की लोकशाही ही केवळ शासन प्रणाली नाही, लोकशाही केवळ शासन प्रणाली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या लोकशाहीची व्याख्या सांगतात. आणि स्वतःच्या लोकशाहीची व्याख्या सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही जी आहे ती संविधानाच्या माध्यमातून रुजवण्याचा विषय पुढे ठेवून व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक राजनैतिक जीवनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्यासाठी रक्ताचा एकही थेंब न गाळता जे बदल होईल त्याला डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या व्याख्येमध्ये देत आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या ही या जगातल्या कोणत्याही लोकशाहीवादी देशाच्या प्रमुखांपेक्षा किंवा संविधान अभ्यासकांपेक्षा अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून ती व्याख्या ते जर अस्तित्वात आणायचं असेल त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये त्याचा अंतर्भूत केलेला आहे. आणि त्या अंतर्भूत करत असताना उद्देशिकेमध्ये जे वाक्य आलेले आहेत शब्द आलेले आहेत त्याचा एक क्रमशीर वाचन होणं, त्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण होणं, त्या अनुषंगानं त्याला समजून घेणं आणि या देशामध्ये संविधानाचा जागर उभा करून घेणं हे जर झालं नाही तर हा देश रसातळाला जाईल. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर मित्रहो गेल्या 75 वर्षात केवळ संविधानाची संवैधानिक नैतिकता जरी आपण या भारतामध्ये निर्माण करू शकलो असतो, संविधानाचा जागर जरी आपण केला असता तरी आज जेवढं देशाचं नुकसान झालं ते देशाचं नुकसान टाळता आलं असतं. आणि म्हणून आज पुन्हा एकदा संविधानाचा जागर होणं, संविधान चेतना अभियान राबवणं, संविधान मालिकेचा जागर होणं हे अतिशय क्रमप्राप्त झालेलं आहे. या अनुषंगानं पहिल्या कळीमध्ये उद्देशिकांना समजून सांगत असताना मान्य राहुल खांडेकर सरांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मित्रहो, या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये भारत राष्ट्राच्या सर्वच नागरिकास काय म्हणतात बाबासाहेब, भारत राष्ट्राच्या सर्वच नागरिकास काय असलं पाहिजे, सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाची हमी प्रदान झाली पाहिजे. यासाठी भारतीय संविधानामध्ये त्या न्यायाची हमी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाची हमी आपल्याला दिलेली आहे. मित्रहो, हे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय आपण अनेक वेळा ऐकला असेल, मात्र त्याचा अर्थ जो आहे तो अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला मला तरी आठवत नाही. कारण मी अनेक संविधान अभ्यासकांना भेटतो, संविधान अभ्यासकांशी चर्चा होते, त्यावेळेस सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाच्या बाबतीतली जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आपण देखील करू शकलो नाही. मान्य राहुल सरांनी ज्यावेळेस मला फोन केला त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, सर उद्देशिका जर समजून सांगायची असेल तर मला किमान 4 दिवस लागतील, इतकं या उद्देशिकेवर बोलता येईल. तर सर म्हटले तो आपल्याकडे वेळ नाही आहे, आपल्याला जर शिकवायचं असतं तर ते आपण केलं असतं. तर आपण जे आहे जसं एका वर्गामध्ये शिकवलं जातं तशा पद्धतीनं आपण संविधानाच्या संदर्भानं शिकवणी घेतल्या पाहिजेत अशी ती भूमिका आहे. आणि म्हणून न्यायाच्या संदर्भानं जी भूमिका भारतीय संविधानामध्ये आली, मित्रहो, जगाच्या तमाम राज्यघटनेमध्ये न्यायाची संकल्पना मांडलेली आहे. व्यक्तिगत न्याय हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मात्र भारतीय संविधान व्यक्तिगत न्यायाची परिकल्पना करतेच, पण त्याच्यासोबत सामाजिक न्यायाची देखील परिकल्पना संविधानामध्ये आलेली आहे आणि अंतर्भूत झालेली आहे. आणि सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ती संकल्पना जर आपण समजून घेतलं तर व्यक्तिगत न्याय इंडिव्हिज्युअल जस्टिसची संकल्पना सर्वच संविधानानं स्वीकारली आहे, ती निहित आहे. परंतु भारतीय समाजामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, जन्मस्थान आणि अशा अनेक विषयांवरून, अशा अनेक बाबींवरून भेदाभेद केला जातो. आणि मग अशा भेदाभेद असलेल्या समाजामध्ये, असमानतेने पीडित असलेल्या समाजामध्ये समानतेचा हक्क, राईट टू इक्वेलिटी प्राप्त व्हावा यासाठी सामाजिक न्यायाच्या हमीचा अंतर्भाव
संविधानाच्या उद्देशिकेमध्ये करण्यात आलेला आहे. सामाजिक न्यायाची हमी म्हणजे काय, तर सामाजिक समानतेची हमी असा त्याचा अर्थ होतो. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्यायाची हमी म्हणजे सामाजिक समानतेची हमी आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून सामाजिक न्याय जो आहे तो जात, धर्म, पंथ, लिंग आणि जन्मस्थान यावरून कोणत्याही व्यक्तीशी भेदाभेद केला जाणार नाही अशी भूमिका, अशी संकल्पना, अशी भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची संकल्पना संविधानामध्ये अंतर्भूत केली. मित्रहो, व्यक्तिगत न्याय आणि सामाजिक न्याय हे दोनही गोष्टी जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भेटत नाही तोपर्यंत या देशातली लोकशाही जी आहे ती पूर्ण होत नाही. आणि म्हणून सामाजिक न्यायाचा अंतर्भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या 395 कलम, 12 परिशिष्ट आणि 22 भागामध्ये आपल्याला केलेला दिसतो आहे. मित्रहो, त्याचाच एक भाग म्हणून उद्देशिकेमध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना दिलेली आहे. दुसरी जी न्यायाची संकल्पना दिलेली आहे ती आहे आर्थिक न्यायाची संकल्पना. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय असा 3 प्रकारचा न्याय जो आहे तो आपल्याला दिलेला दिसतो. आणि म्हणून त्यातली दुसरी कडी जी कोणती असेल तर ती आहे आर्थिक न्यायाची कडी. आर्थिक न्यायाची संकल्पना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेशी संलग्न आहे. आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे ती कल्याणकारी राज्याच्या जे संकल्पना आहे त्याच्याशी संलग्न आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित जीवन जगण्याची संधी मिळणे आणि प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली आजीविका, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवा त्याला उपलब्ध व्हाव्यात याची हमी म्हणजेच खऱ्या अर्थानं आर्थिक न्याय होय. याची हमी म्हणजे काय, तर याची हमी म्हणजे आर्थिक न्यायाची हमी होय. आणि म्हणून इथे 3 गोष्टी दिलेल्या आहे: आजीविका, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवा. ह्या मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या पूर्वीला मूलभूत गरजा 3 होत्या, आता त्या वाढलेल्या आहेत. आणि त्या मूलभूत गरजा आता अन्न, वस्त्र, निवारा, आजीविका, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवा अशा झालेल्या आहेत. आणि म्हणून या अनुषंगानं आर्थिक न्यायाची संकल्पना ही कल्याणकारी राज्याशी संकल्पित आहे, संलग्नित आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला आजीविका, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवा जी आहे ती उपलब्ध झाल्याशिवाय कोणताही माणूस प्रतिष्ठेनं जगू शकणार नाही. आणि तोपर्यंत तो प्रतिष्ठेनं जगत नाही तोपर्यंत लोकशाही पूर्ण होत नाही. आणि म्हणून तोपर्यंत भारत राष्ट्र देखील उभं होत नाही अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेत आहेत. आणि म्हणून संविधानामध्ये आर्थिक न्यायाची भूमिका प्रस्थापित करण्यात आलेली आहे आणि तीच भूमिका उद्देशिकेमध्ये सुद्धा अंतर्भूत आहे. तिसरी गोष्ट राजनैतिक न्याय. मित्रहो, राजनैतिक न्यायाची संकल्पना तुम्हाला अतिशय स्पष्टपणे माहिती आहे. तरी देखील राजनैतिक न्याय ही संकल्पना म्हणजे लोकशाही गणराज्याच्या संकल्पनेचे परिष्कृत रूप होय. मित्रहो, राजनैतिक न्याय ही संकल्पना लोकशाही गणराज्याच्या संकल्पनेचे परिष्कृत रूप होय. 1919 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिशनच्या समोर जी साक्ष नोंदवली होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं राजनैतिक न्यायाची मागणी करत होते. राजनैतिक न्यायाची मागणी म्हणजे काय, तर सर्वच देशातील तमाम लोकांना, सर्वच घटकातील लोकांना प्रतिनिधित्व देणे. राजनैतिक न्याय याचा अर्थ राजनैतिक न्यायाची मागणी याचा अर्थ राजनैतिक सत्तेत सर्वांची समान भागीदारी. राजनैतिक सत्ता ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना प्राप्त व्हावी, त्यांनाही निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे, त्यांनाही समान संधी उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारची समान संधीची संकल्पना, न्यायाची संकल्पना, भागीदारीची संकल्पना आणि कायदे करण्याचा अधिकार बहाल करण्याची संकल्पना जी साऊथ बोरो कमिशन समोर 27 जानेवारी 1919 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिशन समोर जी केली होती ती संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये राजनैतिक न्यायाची संकल्पना म्हणून अंतर्भूत केलेली आहे. आणि तीच संकल्पना उद्देशिकेमध्ये तिसरा न्याय म्हणून आलेली आहे. आपण सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय जे आहे ते न्याय आपण इथं शिकलेलो आहे. न्याय म्हणजे 1 ह्युमन बीइंग, 1 व्होट, 1 व्होट, 1 व्हॅल्यू ही संकल्पना होय. ही संकल्पना भारतीय संविधानानं 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली
आणि 26 जानेवारी 1950ला लागू केली आणि त्यामुळं व्यक्तीच्या प्रतिष्ठेसंदर्भानं 4 नोव्हेंबर 1948च्या आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिकेतून समूहासाठी समुदायासाठी व्यक्तीच्या हिताचा त्याग करणे आवश्यक असलेल्या भारताच्या संविधानास मान्य नाही अशी भूमिका घेतली आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठित जीवन प्राप्त होणे आवश्यक आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित जीवन प्राप्त होणे हे अतिशय महत्त्वाचं ठरवलं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी अनेक लोकांचे, अनेक समूहांचे बळी दिले जातात. देशभक्ती समोर करून, देशभक्तचं लेबल समोर करून या देशामध्ये अनेक जणांचा बळी दिला जातो आहे. अशा प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाकारलं. समूहासाठी, समुदायासाठी आणि समुदायासाठी व्यक्तीच्या हिताचा त्याग करणे आवश्यक आहे असं म्हणणाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चपराक लावली आणि त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला समान संधी, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा भारतीय समाजात समाजहिताच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून ती कोणत्याही गोष्टीच्या अनुषंगानं तिचा बळी दिला जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची भूमिका 4 नोव्हेंबर 1948च्या आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते अधोरेखित करतात आणि म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा ही संकल्पना भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करतात आणि त्याच अनुषंगानं व्यक्तीची प्रतिष्ठा देखील भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत झाली, तशीच ती उद्देशिकेत देखील अंतर्भूत झालेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता याचे आश्वासन देणारी जी बंधुता आहे या बाबीचा देखील संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे संविधानानं प्रथमतः भारत राष्ट्र आहे याची घोषणा केली. असे राष्ट्र ज्याचा आधार बंधुता आहे हे तत्त्व आहे. जर एखाद्या राष्ट्रातील लोकांमध्ये बंधुतेचा जर अभाव असेल तर ते राष्ट्रच उभं होऊ शकत नाही आणि ते राष्ट्र उभंही झालं तरी ते चिरकाल टिकू शकणार नाही. हा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः अधोरेखित करत आहे आणि त्यामुळे बंधुतेचा आधार जो आहे तो राष्ट्र एकता, बंधुता म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा आणि बंधुता म्हणून तो आलेला आपल्याला दिसतो. राष्ट्राचा पाया जो आहे तो बंधुतेचा सिद्धांत आहे अशी भूमिका या अनुषंगाने इथे घेतलेली आहे. मित्रहो, आपण भारतीय संविधान लागू होण्या अगोदर दास होतो, प्रतिष्ठा विहीन होतो आणि म्हणून भारतीय संविधानानं आपल्याला राष्ट्रीय एकतेमध्ये बांधत असताना बंधुता दिली, राष्ट्रीय एकतेमध्ये बांधत असताना प्रतिष्ठा दिली, स्वाभिमान दिला, सन्मान दिला, डिग्निटी दिली. असं सर्व दिल्यामुळं आज आपण भारताचे लोक झालेलो आहोत आणि समाज परिवर्तनाची प्रक्रिया गतिशील करण्यासाठी म्हणून राष्ट्र घडवण्यासाठी आज आपली जबाबदारी वाढलेली आहे. असे राष्ट्र घोषित करतानाच हे राष्ट्र घडवण्याचा संकल्प निर्धार जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानानं अंगीकृत करून अधिनियमित करून स्वतःवर अर्पण केलेला आपल्याला दिसते आहे. मित्रहो, या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारतीय संविधानाने अंतर्भूत केलेल्या आणखी संविधानाच्या उद्देशिकेमध्ये अधोरेखित केलेल्या ज्या काही बाबी आहेत ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 5 प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य देखील भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याच्या संदर्भानं देखील आपण विचारविनिमय करणं फार गरजेचं आहे. मित्रहो, भारतीय संविधान हे मानवमुक्तीचा प्रलेख आहे आणि मानवमुक्तीचा प्रलेख असल्यामुळं या देशातल्या प्रत्येक माणसाला डिग्निटी प्राप्त करून देणे, स्वाभिमानानं जगता येऊ देणे, समान संधी देणे, समान न्यायाची संधी उपलब्ध करून देणे हे भारतीय संविधानानं स्वीकारलेलं दायित्व आहे. आणि म्हणून आपला देश जो आहे तो देश धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रणित जो आहे तो आपण स्वीकारलेला आहे. आपण जी स्वीकारलेली जी डेमोक्रेसी आहे ती प्रातिनिधिक स्वरूपाची संसदीय लोकशाही जी आहे ती स्वीकारलेली आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जेव्हा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय अशा प्रकारची संविधानाची उद्देशिका म्हणते तेव्हा त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेली सोशल डेमोक्रेसी नावाची जी भूमिका आहे ती देखील अभिप्रेत असते. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्देशिकेमध्ये आणि संविधानामध्ये जे आहे विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे. आपण आपले स्वतंत्र विचार जे आहे ते करू शकतो. त्याच्यासोबतच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देखील आपल्याला बहाल केलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचं जे स्वातंत्र्य आहे
ते विश्वासाचं स्वातंत्र्य देखील आपल्याला बहाल केलेलं आहे. मित्रहो, श्रद्धेचं स्वातंत्र्य देखील आपल्याला बहाल केलेलं आहे आणि उपासनाचं स्वातंत्र्य देखील बहाल केलेलं आहे. मी माझे विचार मुक्तपणे मांडू शकतो, मी माझे विचार मुक्तपणे बोलू शकतो, मी माझे विचार जे आहे, आचार विचार जे आहेत ते व्यक्त करू शकतो. अशा प्रकारचं विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य आणि उपासनेचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्याची हमी भारतीय संविधानानं आम्हा सर्वांना दिलेली आहे. ही हमी व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणून जरी असले, इंडिव्हिज्युअल फ्रीडम जरी असले, तरी लोकशाही गणराज्य व्यवस्थेमध्ये माणसाने केवळ बिंगच्या स्तरावर, प्राण्याच्या स्तरावर नाही तर बिंग म्हणून संविधानानं प्राण्याच्या स्तरावर जीवन जगू नये, माणसानं प्राण्याच्या स्तरावर जीवन जगू नये, तर ह्युमन बिंग म्हणून जीवन जगावे, यासाठी ही स्वातंत्र्य आवश्यक असल्याचे म्हटलेले आहे. संविधानाच्या उद्देशिकेत या स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे. ही स्वातंत्र्ये संविधानाच्या मूलभूत हक्काच्या अध्यायामध्ये विस्ताराने मांडलेली आहे. मित्रहो, भारतीय संविधानानं आपल्याला अशा प्रकारची स्वतंत्रता, अशा प्रकारचं स्वातंत्र्य, 5 प्रकारचं स्वातंत्र्य जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या स्वातंत्र्याच्या संदर्भानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर प्रचंड उपकार केलेले दिसत आहे. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीच्या संदर्भानं ज्यावेळेस विचार केला जातो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलं, त्यावेळेस आम्ही भारताचे लोक संविधान सभेला आमची संविधान सभा असं म्हटलं जातं. आमची संविधान सभा म्हणजे आज जरी आम्ही जिवंत असलो तरी ती आमचीही संविधान सभा आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण संविधान सभेतील सदस्य आम्ही निर्वाचित केलेले होते, आमचे ते प्रतिनिधी होते. लोकांनी विधानमंडळातील प्रतिनिधी निर्वाचित केले होते आणि विधानमंडळातील प्रतिनिधींनी संविधान सभेसाठी प्रतिनिधी निर्वाचित केले. त्यांना आम्ही संविधान जे आहे निर्माणाचे दायित्व सोपवले. आमच्या वतीने, आमच्या प्रतिनिधींनी आमच्यासाठी आम्हाला हवे तसे संविधान निर्माण केलेले आहे. म्हणून या संविधानाचे खरे निर्माता आम्ही आहोत. म्हणून हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं संविधानाची भूमिका. आणि म्हणून ही उद्देशिका, या उद्देशिकेमध्ये स्वतःप्रत अर्पण करण्याची जी भूमिका आलेली आहे, त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अर्पण करत आहोत असं म्हणतात. त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार असताना देखील त्याचं क्रेडिट स्वतःला घेत नाही. ही जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं क्रेडिट मी संविधान लिहिलं किंवा माझ्यामुळं संविधान झालं असं कुठेही घेतलेलं नाही. कारण लोकमहात्म्य जे आहे ते लोकमहात्म्य निस्तारण्यासाठी, संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक अशी भूमिका घेतली आणि ती स्वतःप्रत अर्पण केलं अशी भूमिका घेतली. त्यावेळेला ज्या लोकांनी ते स्वतःप्रत अर्पण केलं ते सध्या संविधानाचे निर्माते होते आणि ते संविधान आम्ही निर्माण केलं असं त्या पिढीला वाटत होतं. तसंच आजच्या पिढीला देखील वाटलं पाहिजे. कारण आम्हीच संविधान निर्माण केलं, आमच्यासाठीच ते आहे, आमचंच ते संविधान आहे, आमच्याच वतीनं आम्ही प्रतिनिधी पाठवले होते, आम्हीच त्या प्रतिनिधींना जे आहे निवडून दिलं होतं आणि त्यांनी आमचं काम तिथं जाऊन केलेलं आहे. म्हणून ते संविधान आमचं संविधान आहे, भारतीयांचं संविधान आहे. ते संविधान कोणत्याही जातीचं, धर्माचं, पंथाचं अशा कोणाचंही नाही. आणि म्हणून या अनुषंगानं हे भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाचं संविधान आहे आणि प्रत्येक भारतीयांनी त्याच्यावर नाच केला पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी त्याचा गौरव केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्यामध्ये असलेली संवैधानिक नैतिकता जी आहे ती त्यांनी अधोरेखित केली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाच्या उद्देशिकेमधून अधोरेखित करायचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीच्या संदर्भानं संविधान सभेचे जे अनेक सदस्य आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक नामाभिधानानं गौरवान्वित केलेलं आहे. जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी सोपवलेलं दायित्व पार पाडत होते. त्यावेळेला अशीच त्यांची धारणा होती. त्यावेळेला उद्देशिकेत उल्लेख आहे लोकशाही गणराज्य या संकल्पनेचा आणि म्हणून लोकशाही गणराज्य संकल्पना आपण स्वीकारली. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सारं जग जे आहे ते हार्डकोर डेमोक्रॅट्स म्हणतात, हार्डकोर डेमोक्रॅट असं म्हणतात. म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये प्रसिद्ध आहेत. जगातले संविधानाचे अभ्यासक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार्डकोर डेमोक्रॅट म्हणून ओळखतात. लोकशाही गणराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फिलॉसॉफीचा प्राण आहे.
म्हणूनच लोकशाही गणराज्याचे महत्त्व स्पष्ट करताना 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेतील भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही केवळ राजकीय लोकशाहीने संतुष्ट होऊ शकत नाही असा इशारा ते देतात. आमच्या राजकीय लोकशाहीला आम्ही सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा काय अर्थ होतो याचा आशय जीवनाच्या त्या प्रत्येक मार्गाशी आहे जो स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना जीवनाच्या सिद्धांताच्या रूपात अभिज्ञात करतो. अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीमध्ये घेताना आपल्याला दिसतात. आणि ही भूमिका आपण ज्यावेळेस घेत आहोत त्यावेळेला संविधानाच्या उद्देशिकेमध्ये अशा पद्धतीची राष्ट्राच्या प्रक्रियेची भूमिका जी आहे ती भूमिका घेऊन आपण भारतीय म्हणून सर्वांनी पुढे आलं पाहिजे. मित्र हो, भारतीय स्वातंत्र्य 1947, 26 जानेवारी 1950ला आम्ही प्रजासत्ताक झालो. प्रजासत्ताक झाल्याच्या नंतर आम्ही भारताचे लोक जे आहे एक राष्ट्र बनवण्याच्या प्रक्रियेत लागलो होतो. अशा वेळेला आता राष्ट्र बनवण्याच्या प्रक्रियेतून एका वेगळ्या राष्ट्राची मुहूर्तमेढ हा देश जो आहे त्या देशाचे धुरीण जे आहे ते करू पाहते आहे. आणि म्हणून त्यांना जे राष्ट्र अपेक्षित आहे ते राष्ट्र होऊ नये यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं भारत राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आहे प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी संविधानाच्या जागराची प्रचंड गरज आहे. मित्र, या दरम्यानमध्ये 2020ला एक रिपोर्ट जो आहे स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्युटेनबर्गचा एक अहवाल आलेला आहे. ज्या अहवालामध्ये इक्वॅलिटी इंडेक्स जो आहे तो प्रसिद्ध केला जातो. तो इक्वॅलिटी इंडेक्स जो आहे तो जर पाहिला तर भारताच्या लोकांनी अतिशय शरमेनं मान खाली घालावी असा तो इंडेक्स आहे. मित्र, स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्युटेनबर्गचा जो अहवाल आहे रिपोर्ट ऑफ डेमोक्रेसी, त्या डेमोक्रेसीची चर्चा करत असताना 2020च्या या अहवालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. 179 देशाची स्थिती जी आहे त्या स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्युटेनबर्गनं जे आहे अधोरेखित केली. लोकशाही मूल्याची घसरण होण्याच्या वेगामध्ये भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, 179 देशामध्ये आपण जर 6व्या क्रमांकावर असू, पहिल्या 6च्या ह्याच्यामध्ये असू, लोकशाही मूल्याची घसरण करण्याच्या इंडेक्समध्ये जर आपण 6व्या क्रमांकावर असू तर या देशामध्ये डेमोक्रेसी कशी ठीक आहे, या देशामध्ये डेमोक्रेसी कशी राहील, या देशामध्ये लोकशाही कशी वाचवली जाऊ शकते, हा अतिशय गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा झालेला आहे. आणि म्हणून त्या संदर्भातला जो इंडेक्स आहे तो मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. भारत जे आहे, आपण थोडीशी तुलना करू 10 वर्षाच्या इंडेक्सची. भारत जो आहे त्या भारताच्या लोकशाही मूल्याची घसरण होण्याच्या वेगामध्ये भारत आता 6व्या क्रमांकावर येऊन ठेपलेला आहे. मोदी राजवटीमध्ये भारतीय लोकशाहीची घटता निर्देशांक जो आहे तो आपल्यासमोर अधोरेखित होत आहे. लोकशाहीचा अतिरेक, राजकीयदृष्ट्या मुखर असलेल्या ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण लोकशाहीची मूल्याची घसरण होताना पाहतो आहे. त्यावेळेस लिबरल डेमोक्रेसी इंडेक्स जो आहे, जो 2009ला 0.55 होता, तो आता 2019ला खाली आलेला आहे, तो 0.36 झालेला आहे. मित्र, सिव्हिल लिबर्टीज जे आहे तो इंडेक्स जो आहे, सिव्हिल लिबर्टी इंडेक्स जो आहे तो 0.75 होता, आता तो 0.59 झालेला आहे. मित्र, अकॅडमिक फ्रीडम इंडेक्स जो आहे, ज्याला शिक्षणाच्या संदर्भानं आपण म्हणतो आहे, ते अकॅडमिक फ्रीडम इंडेक्स हे शिक्षणामध्ये जे स्वतंत्रता आहे त्या संदर्भाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अकॅडमिक फ्रीडमच्या इंडेक्सचा विचार करतो तर तो 2009मध्ये 0.74 होता, तो आता 0.35 झालेला आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ज्याला म्हटलं जातं, अभिव्यक्ती म्हटलं जातं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 0.87 जो 2009ला होता तो इंडेक्स आता घसरून जो आहे तो 0.71वर आलेला आहे. पार्टिसिपेशन ऑफ NGOज जे आहे त्याचा इंडेक्स आहे, पार्टिसिपेशन ऑफ NGO म्हणजे सामाजिक संस्था जो आहे त्या सामाजिक संस्था देशाला बिल्डअप करण्यासाठी ज्या काम करतात त्याचा इंडेक्स ज्यावेळेस आपण मोजतो त्यावेळेस तो 0.81 होता 2009मध्ये, तो आता 0.58वर आलेला आहे. आणि इलेक्ट्रॉल डेमोक्रेसी ज्याला म्हटलं जातं, ती इलेक्ट्रॉल डेमोक्रेसी जी आहे ते 179 देशामध्ये आपला क्रमांक जो आहे तो 93वर आलेला आहे. आणि त्यामुळं इंडेक्स रँकिंग जो आहे तो तमाम गोष्टीचा लिबरल डेमोक्रेसी इंडेक्स, सिव्हिल लिबर्टीज इंडेक्स, अकॅडमिक फ्रीडम इंडेक्स, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इंडेक्स आणि पार्टिसिपेशन ऑफ NGOज इंडेक्स
फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इंडेक्स आणि इलेक्ट्रॉल डेमोक्रेसी इंडेक्स या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो आणि इक्वॅलिटी इंडेक्सचा ज्यावेळेस विचार करतो, समानतेच्या संदर्भातला ज्यावेळेस इक्वॅलिटीचा इंडेक्सचा विचार करतो, त्यावेळेस आपण 179 देशामध्ये 122व्या क्रमांकावर आहोत. याचा अर्थ असा की संविधान आणि लोकशाही गणराज्याची ही अवनतीकडे होणारी वाटचाल याला सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत, दोषी आहेत, त्यापेक्षा या सत्ताधाऱ्यांना लोकशाही गणराज्याच्या प्रक्रियेतून सत्तास्थानी स्थापन करणारे आपण लोक अधिक दोषी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु लोकांना तरी दोष का द्यावा? कारण प्रस्तावित संविधानात लोकशाही गणराज्याच्या व्यवस्थेचा पुरस्कार करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 नोव्हेंबर 1948च्या संविधान सभेतील भाषणात म्हटलं होतं, लोकशाही गणराज्याच्या संविधानाने शांततापूर्वक कार्य करण्यासाठी संविधानात्मक नैतिकता सर्वदूर विस्तारली पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात ते तर वाक्य मी तसंच्या तसं अधोरेखित करतो. लोकशाही गणराज्याच्या संविधानाने शांततापूर्वक कार्य करण्यासाठी संविधानात्मक नैतिकता सर्वदूर विस्तारली पाहिजे याची गरज सर्वांना जाणवते. परंतु या भावनेत 2 बाबीचा आंतरसंबंध आहे. परंतु खेदाची बाब अशी की त्याचा विचारच केला जात नाही. प्रथम बाब अशी की प्रशासनाचे स्वरूप हे संविधानाच्या स्वरूपाशी निकट संबंधित आहे. दुसरं याचा अर्थ असा की संविधानाच्या स्वरूपाशी प्रशासनाचे स्वरूप सुसंगत असणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे संविधानाचे स्वरूप न बदलता फक्त प्रशासनाचे स्वरूप बदलून देखील संविधानाची अंमलबजावणी पूर्णपणे थांबविणे शक्य आहे. अतिशय मोठे धोके लोकशाही इंडेक्सला पाहत असताना आपल्या समोर आलेले आहेत. 2 मोठे धोके. काय धोका निर्माण झालेला आहे तर नंबर 1, संविधानाच्या स्वरूपाशी जर प्रशासन बरोबर नसेल तर या देशामधून लोकशाही संपलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. संविधान काम करत नाही असा त्याचा अर्थ होतो. नंबर 2, जर समजा संविधानाचे स्वरूप तसंच ठेवलेलं आहे, ग्रंथामध्ये आहे आणि ते स्वरूप जर पूर्णतः जे आहे संविधानाच्या स्वरूपामध्ये अंमलबजावणीच केली गेली नाही तर काय होईल प्रशासनाचं स्वरूप बदललं गेलं, संविधानाचं स्वरूप तसंच ग्रंथामध्ये ठेवलं आणि केवळ प्रशासनाचं स्वरूप जर बदललं तरी देखील या देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून ही लोकशाही जर धोक्यात आली तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, न्याय हे सर्व संपणार आहे. या देशामध्ये जी मूल्यव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे ती संपणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मित्रांनो उद्देशिकेला समजून घेणं गरजेचं आहे, त्याचा जागर करणं गरजेचं आहे, संविधानाचा जागर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या अनुषंगानं प्रश्न असा आहे की संवैधानिक नैतिकता सर्वदूरपर्यंत अभिस्तरीय आहे असे आम्ही गृहीत धरावे काय? संवैधानिक नैतिकता ही स्वाभाविक प्रवृत्ती नाही, ती उत्क्रांत व्हावी लागते, विकसित करावी लागते. आम्हाला याची जाणीव असावी की आमचे लोक अजूनही नैतिकता शिकलेले नाही. भारतीय लोक अजूनही नैतिकता शिकलेले नाही. अजूनही आम्ही भारतीय झालेलो नाही. आम्ही हिंदू आहोत, मुस्लिम आहोत, शीख आहोत, बौद्ध आहोत, ईसाई आहोत, पण आम्ही भारतीय झालेलो नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फक्त आंबेडकर आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फक्त डॉक्टर आंबेडकर, मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटही भारतीय आहे असं म्हणू शकतात. मात्र भारतातला एकही माणूस मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटही भारतीय आहे असं म्हणू शकत नाही. कारण मी भारतीय आहे असं प्रथमतः जरी म्हटलं तरी माझं दुसरं जे आहे ते शेवट भारतीय नाही. तर मी हिंदू आहे, मी बौद्ध आहे, मी शीख आहे, मी ईसाई आहे असं आपलं झालेलं आहे. आणि म्हणून भारतीय समाजामध्ये भारतीयत्व म्हणून, भारतीय म्हणून, भारत राष्ट्र म्हणून, भारतीयता म्हणून, भारताचे लोक म्हणून, भारतीय समाज म्हणून जी आहे आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे. ही स्वाभाविक प्रक्रिया, नैतिकता आणि स्वाभाविक प्रवृत्ती नाही तर ती उत्क्रांत करावी लागेल. लोकांना ही नैतिकता शिकवण्याची गरज आहे कारण भारतीय समाज मुळात अलोकशाहीवादी आहे. बाबासाहेबांच्या समोर हा प्रश्न संविधान निर्माण प्रक्रियेमध्ये प्राचीन भारतात या संविधानामध्ये काहीच नाही असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला अधोरेखित केलेलं आहे. यावर अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरणं देऊन ते स्पष्ट केलेलं आहे. 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान आणि संविधानात निहित लोकशाही गणराज्याची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याची, या संदर्भात त्यांचे प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण भारतीय समाज मुळातच अलोकशाहीवादी आहे. अन्यथा राज्यकर्ते आपल्या निहित स्वार्थासाठी संविधान आणि लोकशाही गणराज्य दोनही उद्ध्वस्त करतील. आज 2021 साली 75व्या लोकशाहीच्या 75 वर्षाचा
स्वातंत्र्याची वर्ष साजरी करत असताना आणि लोकशाहीच्या संदर्भानं 72वा लोकशाहीचा प्रजासत्ताक साजरा करण्यात येत असताना जाणत्यांनी संविधान आणि लोकशाही गणराज्याची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्याचे प्रबोधन करण्याचा प्रासंगिक प्रयत्न केलाच नाही, त्याची प्रचिती आली नाही, तर आपण पुन्हा 1950च्या अगोदर जी स्थिती होती त्या स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून सर्वांना आग्रहाची विनंती, बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह प्रोग्राममध्ये आपण सर्व स्वतः दर्शकांनी जे उपस्थिती दर्शवली त्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो, त्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की भारतीय संविधान जिवंत असेल तर आपला धर्म जिवंत राहील, भारतीय संविधान जिवंत राहील तर आम्ही जिवंत राहू, भारतीय संविधान जिवंत असेल तर भारतीय जिवंत राहतील, भारतीय संविधान जिवंत असेल तर आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय देखील मिळेल, भारतीय संविधान जिवंत राहील तर हा देश राष्ट्र होऊ शकेल, भारतीय संविधान जिवंत राहील तरच आम्ही स्वाभिमानानं, डिग्निटीनं, सन्मानानं आणि आपल्या सर्व स्वातंत्र्यासह इथे माणूस म्हणून जगू शकू असं निश्चितच आहे. आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने संविधानाचा प्रबोधन, संविधानाचं अवलोकन, संविधानाचा जागर हा आपल्या घरापासून सुरू करून या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची नितांत गरज आहे. या अनुषंगानं आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बहुजन संघटक या फेसबुक लाईव्हचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या अनुषंगानं कालच मला हा विषय रात्री सांगितला आणि रात्रभरामध्ये आज दुपारी मी दुसऱ्या कामी व्यस्त होतो, त्यामुळं मला जे काही उद्देशिका आपल्यासमोर मांडता आली ती मांडण्यासाठी भरपूर काही गोष्टी आणखून अजून देखील मांडण्याच्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, राजनैतिक फिलॉसॉफीचं कीवर्ड जे आहे ते वापरलेले आहे. भारताचे सार्वभौम लोक, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि धर्मनिरपेक्षता ही फिलॉसॉफी संविधानाच्या अध्याय 3मध्ये अर्थात मूलभूत हक्कामध्ये निहित केलेली आहे. आणि त्याचं संरक्षण हे सर्वोच्च न्यायालयानं करावं, तसेच त्या देशातल्या जनतेनं, लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून करावं अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी याचं संरक्षण करण्यासाठी, या भूमिकेला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी बहुजन संघटक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून का होईना, आपल्या सर्वांच्या माध्यमातून का होईना, सर्व संघटनेच्या माध्यमातून का होईना, या अनुषंगानं संविधानाचा जागर, संविधानाची चेतना जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं एक नैतिक काम आपण सर्वांनी करूया अशी नम्र विनंती करतो. आणि आपण सर्वांनी शांत चित्तानं मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान.